नमस्कार मित्रांनो, आशा करतो आपण सर्व चांगले असाल. निफ्टी 24,008 वरती बंद झाला. निफ्टी बँक 53,595 अंकावरती बंद झाला. आपण पाहिलं या आठवड्यामध्ये खूप काही घडामोडी घडल्या. भारत पाकिस्तान सीमेवरचा तणाव प्रचंड वाढलेला आहे. भरपूर बातम्या येत आहेत, परंतु अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की कुठल्या बातमीवरती नक्की विश्वास ठेवायचा. कारण बरेचसे न्यूज चॅनल वेगळ्या बातम्या देत आहेत, परंतु प्रत्यक्षात तशी परिस्थिती दिसत नाहीये. तर कुठल्या बातमीवर विश्वास ठेवायचा, कुठल्या नाही ठेवायचा, चॅनलनी देखील योग्य बातम्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. एक सुजाण नागरिक म्हणून आपली तीच अपेक्षा आहे भारतीय चॅनल्स कडून. कारण आपण जर पाहिलं तर विदेशी जे अतिशय स्टँडर्ड चॅनल्स आहेत त्यांच्यामध्ये भारत पाकिस्तान युद्धाबद्दलच्या बातम्या अशा अतिरंजितपणे दाखवल्या जात नाहीयेत आणि आपल्या मीडियामध्ये मात्र वेगळ्याच पद्धतीने त्या दाखवल्या जात आहेत. काही बातम्या तर अशा दाखवल्या जात आहेत की समजत नाहीये आपल्याला की ही माहिती देऊन नेमकं ते काय साध्य करू इच्छितात. भारतीय नागरिकांपर्यंत योग्य माहिती कशी पोहोचेल आणि भारतीय नागरिक सतर्क कसे राहतील या दृष्टीने त्या चॅनल्सनी जर काम केलं तर ते आपल्या सगळ्यांच्या हिताचं राहील. तर मित्रांनो, स्टॉक मार्केटच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर या आठवड्यामध्ये स्टॉक मार्केटमध्ये डिफेन्सचे जे शेअर्स आहेत ते आपल्याला वाढताना दिसले. फ्री ट्रेड ॲग्रीमेंट जे भारतामध्ये आणि ब्रिटनमध्ये झालं, हा एक ऐतिहासिक करार झालाय, हा एक लँडमार्क करार झालेला आहे. त्या अंतर्गत जवळपास 99% गोष्टींवरचा जो काही कर आहे तो 0% करण्यात आलेला आहे. भारताच्या जीडीपीला यातून फायदा होईल, ब्रिटनच्या जीडीपीला यातून फायदा होईल आणि अतिशय महत्वाचा हा करार आहे. आणि हा करार झाल्यापासून आपल्या टेक्सटाईल शेअर्सनी खूप वेग घेतलेला आहे आणि ते वेगाने वाढत आहे. डिफेन्सच्या सेक्टरमध्ये जी काही रॅली आहे ती जो काही सीमेवरचा ताणतणाव आहे तर त्या ताणतणावामुळे ती रॅली आहे, हे साहजिकच आहे. तर मित्रांनो, रिटेलर्स नेहमी अशा सिच्युएशन मध्ये जी काही चूक करतो तर ती चूक करायची नाही. ती चूक आपल्याला मिस्टेक अवॉइड करायची आहे. तुम्ही पहा इतिहास, भारत पाकिस्तानचं जेव्हा जेव्हा युद्ध झालं त्यावेळेसचा डाटा पहा आणि त्यावेळेस भारतीय मार्केट कुठं होतं ते पहा, तर तुम्हाला लक्षात येईल की या सिच्युएशन मध्ये पॅनिक बिलकुल करायचं नाहीये. रिटेल इन्व्हेस्टर जो पॅनिक मध्ये सेल करतो, युफोरियामध्ये बाय करतो, ते बिलकुल करायचं नाहीये, ते अवॉइड करायचं आहे. मार्केट करेक्शन मोड मध्ये आलं की आपल्याला तिथं संधी शोधायची आहे. ज्या स्टॉक्सचं फंडामेंटल अजिबात बदललेलं नाहीये, परंतु ज्या स्टॉक्समध्ये मार्केट करेक्शन बरोबर 30 ते 40% करेक्शन झालेलं आहे, असे स्टॉक्स आपल्याला शोधायचे आहेत. फेअर व्हॅल्युएशनचे फंडामेंटली स्ट्रॉंग असणारे आणि अशा शेअरमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आपण पाहिलं एप्रिल महिन्याचा जो काही SIP डाटा आलेला आहे म्युच्युअल फंडाचा, तो खूप चांगला डाटा आलेला आहे. म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट आहे, जी SIP आहे, ती कंटिन्युअसली चालू आहे. आपले रिटेल इन्व्हेस्टर हे खूप सुजाण आणि खूप हुशार झालेले आहेत आणि त्यामुळे ते आपल्या मार्केटला करेक्शन जेव्हा जेव्हा येतं तेव्हा तेव्हा ते जास्त इन्व्हेस्ट करतात. आणि ही रिटेलरची जी काही ताकद आहे, ज्याला आपण तिसरी महाशक्ती म्हणतो आपल्या स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंटमध्ये, तर ती आपल्या भारतामध्ये खूप स्ट्रॉंगपणे शेअर मार्केट बरोबर उभी आहे. आणि त्यामुळे आपलं मार्केट जेव्हा जेव्हा खाली यायला सुरुवात होते तेव्हा तेव्हा SIPचा फ्लो वाढतो, तेव्हा तेव्हा डायरेक्ट स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढते. आता फक्त एकच पाहायचं आहे आपल्याला की FII अशा परिस्थितीमध्ये काय निर्णय घेतो. FIIची आपण पाहिलं की काही काळामध्ये मध्यंतरी परत एकदा गुंतवणूक भारतामध्ये वाढली होती, परंतु ह्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये ते काय स्टान्स घेतात याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. परंतु आपल्याला मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहायचंय, कारण हा काळ सुद्धा निघून जाणार आहे. धिस शॅल टू पास. त्यामुळे कुठेही घाबरायचं नाहीये. आपल्याला मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहायचे, फक्त चांगल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टेड राहायचे, एक चांगला पोर्टफोलिओ बनवायचा आहे. आणि मित्रांनो, पोर्टफोलिओ बनवण्यासाठीची ही चांगली संधी आहे. आणि एक लक्षात ठेवा, हे वर्ष जितकं खडतर राहील शेअर मार्केटसाठी तितकंच येणारं वर्ष हे अतिशय चांगलं राहणार आहे. याचं महत्वाचे कारण म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था अतिशय सुदृढ आहे. भारताचे जे मॅक्रो इकॉनॉमिक्सचे फॅक्टर आहेत ते
अतिशय मजबूत आहेत. महागाई सातत्याने कमी होतीये, आरबीआय सातत्याने रेट कमी करते, आरबीआय सातत्याने लिक्विडिटी इन्फ्यूज करते. त्यामुळे भारतीय शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट येणार, FII परत गुंतवणूक करणार, FDI मधून सुद्धा गुंतवणूक होणार. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला भारताच्या प्रगतीमध्ये भागीदार व्हायचंय आणि ती भागीदारी आपल्याला शेअर मार्केटच्या माध्यमातून करायची आहे. जेन झी, सध्या जी नवीन जनरेशन आहे तिचं सेव्हिंगचं महत्वाचं साधन आहे FD आणि अन्य साधनांपासून वळून जे काही दुसऱ्या साधनांमध्ये गेलंय त्यामध्ये महत्वाचं साधन आहे ते म्हणजे म्युच्युअल फंड, ते म्हणजे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट. तर मित्रांनो, हे जे रिटेलर्सची जी ताकद वाढली तर ती या बदललेल्या अप्रोचमुळे वाढलेली आहे. तेव्हा आपल्याला भारताच्या ग्रोथ स्टोरीमध्ये पार्टिसिपेट व्हायचंय आणि शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहायचंय मित्रांनो. तर आज इथेच थांबूया मित्रांनो. धन्यवाद.